पान नंबर 70 वरील 1 ते 4 उदाहरण आपण सोडवतोय. त्यातलं पहिलं उदाहरण असं आहे, याच्यावर आपण सूत्र क्रमांक 3, 4 आणि 5 डिराईव्ह करणार आहोत, म्हणजे काढणार आहोत. कशी आली ते पाहणार आहोत. मी अगोदरच ऑलरेडी तुम्हाला लिहून दिलेलं आहे, परंतु ती सूत्र कशी आली आणि त्याच्यावर एक्झाम्पल कसं सोडवायचं हे आपण पाहूया. पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा आणि त्यावरून पहिल्या 20 नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. या ठिकाणी प्रथम अंकगणित श्रेणी तयार करून घेऊया. पहिल्या n नैसर्गिक संख्या, कोणत्या? 1, 2, 3 टिंब 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 आणि शेवटची संख्या आहे n. या ठिकाणी आता आपण असं करूया, येथे a बरोबर t1 बरोबर किती आहे? तर 1 आहे. d बरोबर किती आहे? तर d बरोबर t2 वजा t1 म्हणजे 2 वजा 1 म्हणजे 1 आहे, किंवा 3 वजा 2 1च आहे. n बरोबर संख्या दिलेल्याच आहेत तुम्हाला. या ठिकाणी दोनच संख्या आपल्याला दिलेल्या आहेत आणि शेवटची संख्या n म्हणजे तुम्हाला एकूण संख्या दिली आहे, त्याचा आपल्याला फॉर्म्युला तयार करा. पहिल्या n संख्येची आता या ठिकाणी a मागाचं जो 1 नंबरचं सूत्र होतं, a आणि d आपल्याला दिलेलं आहे, त्याच्यावरून आपण या ठिकाणी क्रमांक नैसर्गिक संख्येची बेरीज करू. सूत्र आहे Sn बरोबर n/2 कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले d. nच संख्या आहे, आपल्याला माहित नाही, n तसाच लिहिला. 2 गुणिले 1 n माहिती नाही आणि d तुमचा एकच आहे. n/2 म्हणून बे के बे अधिक 1 गुणिले n म्हणजे n अधिक गुणिले वजा म्हणजे वजा 1. या ठिकाणी n/2 कंसात 2तून 1 गेला, शिल्लक राहिला 1. म्हणजे Sn बरोबर या ठिकाणी आपल्याला हा फॉर्म्युला मिळालेला आहे. आणि 3 नंबरचा फॉर्म्युला नंतर तुम्ही चेक करू शकता की हा फॉर्म्युला आहे. आपण त्याचं उत्तर लिहूया. म्हणून पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे? n/2 कंसात n अधिक 1 आहे. लक्षात ठेवा. आणि हा फॉर्म्युला म्हणून आपण वापरतो. तर पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्याचा फॉर्म्युला आहे n/2 कंसात n अधिक 1 हा आहे आणि मी 3 नंबरला तो दिला होता. आता आपला दुसरा प्रश्न असा होता, या ठिकाणी घेऊया की आणि त्यावरून पहिल्या 20 नैसर्गिक संख्यांची बेरीज करा. या ठिकाणी पुन्हा आपण येथे n बरोबर 20 फॉर्म्युला लिहिला. Sn बरोबर n/2 कंसात n अधिक 1 20/2 S20 बरोबर 20 अधिक 1 म्हणजे या ठिकाणी 10 गुणिले 210 म्हणून S20 बरोबर 210. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. पहिल्या 20 नैसर्गिक संख्यांची बेरीज, पहिल्या 20 नैसर्गिक संख्यांची बेरीज ही आहे 210 आहे. लक्षात ठेवा 210. तर लक्षात 2 प्रश्न होते. पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा आणि त्यावरून या ठिकाणी पहिल्या 20 नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. तर पहिल्या n नैसर्गिक संख्यांची बेरीज आपण काढलेली आहे. पहिल्या 20 नैसर्गिक संख्यांची बेरीज सुद्धा आपण या ठिकाणी काढली आहे. दुसरा प्रश्न आपण त्याच्यावरचा घेतोय. आता पहा, प्रश्न सोपा आहे. प्रश्न तोच आहे. पहिल्या n सम शब्द काय आहे या ठिकाणी? सम नैसर्गिक संख्यांची बेरीज करा. पहिल्या प्रश्नाचा आपण स्क्रीनशॉट घेतला असेल, स्क्रीनशॉट घेऊन टाका. पुढच्या प्रश्न क्रमांक 2 कडे आपण जातोय. स्क्रीनशॉट घ्या. पहिल्या n
सम नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा आणि त्यावरून पहिल्या 20 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज करा. पुढचा प्रश्न आपण घेऊया. पहिल्या n सम नैसर्गिक संख्या. तुम्हाला माहिती आहे पहिल्या n नैसर्गिक संख्या आहे 2 4 6 3 येथे a बरोबर t1 बरोबर किती आहे सांगा 2. b बरोबर किती आहे b बरोबर सुद्धा 2च आहे. मग या ठिकाणी फॉर्म्युला आपण सेम लिहिला. Sn बरोबर n छेद 2 कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले b. पुढे n छेद 2 2 गुणिले 2 या ठिकाणी 2 म्हणजे पुन्हा n छेद 2 गुणिले किती झाले सांगा 4. 2 गुणिले किती झाले 2n आणि b म्हणजे पुढे आपलं या ठिकाणी काय कसं कॅल्क्युलेशन होईल लक्षात ठेवा. बरोबर आहे. n छेद 2 कंसात 2n अधिक 2. थोडस इकडे जातोय मी. Sn बरोबर n छेद 2 कॉमन या ठिकाणी 2 निघाले. याच्यातून 2 आणि याच्यातही 2 आहे. शिल्लक राहिली n अधिक a. 2 ला 2 गेट कॅन्सल म्हणून Sn बरोबर या ठिकाणी राहिलेले आहे n कंसात n अधिक. थोडस लक्षात घ्या साईडला आपण गेलो. येथे a बरोबर t1 बरोबर 2 b बरोबर 2. फॉर्म्युला तर सेमच दिला. Sn बरोबर n छेद 2 2a अधिक n वजा 1 गुणिले d. n छेद 2 2 गुणिले 2 n वजा 1 गुणिले 2 n छेद 2 बे 2 1 4 2 गुणिले n 2n अधिक गुणिले वजा वजा बे के बे. n छेद 2 तसंच लिहिलं. या ठिकाणी 2n पुढे लिहिले. 4तून 2 गेले 2. थोडस इकडे आलो. ह्या दोघातून 2 कॉमन काढले. 2 ला 2 गेले. शिल्लक राहिले या ठिकाणी काय सांगा शिल्लक राहिलेले आहेत. पुढे Sn बरोबर n कंसात n अधिक 1 म्हणून पहिल्या n सम नैसर्गिक संख्यांची बेरीज आहे n कंसात n अधिक 1 आहे. मगाशी हा फॉर्म्युला नंबर 4 ला मी मगाशी तुम्हाला दिला होता. आता पुन्हा दुसऱ्या प्रश्नाकडे येतो. येथे n बरोबर 20. फॉर्म्युला काय आहे सांगा. फॉर्म्युला आपला आहे पहिल्या 20 समनैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. या ठिकाणी पुन्हा झालं किती झाले या ठिकाणी 20च. कारण n ची संख्या 20 आहे. n ची 20 ठेवली. 20 अधिक 21 म्हणजे 20 गुणाकार केला तर या ठिकाणी किती झाले 420. म्हणजे पहिल्या 20 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे 420 आहे. लक्षात ठेवा. या ठिकाणी पटकन स्क्रीनशॉट घ्या. हा फॉर्म्युला आपण 4 मध्ये लिहिलाय. पुढच्या उदाहरणाकडे आपण जाऊया. स्क्रीनशॉट घ्या. तर पुढचं उदाहरण आहे विषम. क्वेश्चन काय आहे पहिल्या n विषम नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा आणि त्यावरून पहिल्या 20 विषम नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. पुन्हा या ठिकाणी लक्ष द्या. आपण पुढच्या उदाहरणाकडे येतोय. पहिल्या n विषम नैसर्गिक संख्या पहिली 1 आहे. नंतरची 3 आहे. नंतरची 5 आहे. येथे a बरोबर t1 बरोबर 1 आणि d बरोबर 2 आहे. फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे Sn बरोबर n छेद 2 कंसात 2a अधिक n वजा 1 गुणिले d. बरोबर आहे. पुढे या ठिकाणी आपण n नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची आहे. n छेद 2 2 गुणिले 1 अधिक n वजा 1 गुणिले 2 आणि d ची व्हॅल्यू 2 आहे. n छेद 2 कंसात बे के बे अधिक 2 गुणिले 2n वजा 2
-2 ला +2 गेट कॅन्सल, n/2 गुणिले 2n, 2 ला 2 गेट कॅन्सल, Sn बरोबर n चा वर्ग. अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला मिळालेला आहे. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पहिल्या n विषम नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे? n वर्ग आहे. त्यावरून आपल्याला काय सांगितलंय की पहिल्या 20 विषम नैसर्गिक संख्यांची बेरीज काय. तर येथे n बरोबर 20 आणि फॉर्म्युला आहे Sn बरोबर n चा वर्ग. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला किती द्यावं लागेल? n चा वर्ग म्हणजेच 20 चा काय आहे? वर्ग. 20 चा वर्ग म्हणजे किती झालेला आहे? 4. तर आपण या ठिकाणी लिहू शकतो पहिल्या 20 विषम नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे? 400 आहे. आपण अशा पद्धतीनं सूत्र क्रमांक 3, सूत्र क्रमांक 4, सूत्र क्रमांक 5 ही आपण डिराईव्ह सुद्धा केली आणि त्याच्यावर पहिल्या 20 देऊ द्या, 50 देऊ द्या, 100 देऊ द्या, कशाही संख्या दिला तरी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पुढे सोडवता येईल. त्याच्या पुढचं उदाहरण क्रमांक आपण 4 घेतोय. उदाहरण क्रमांक 4 आहे पहा 1 ते 150 मधील विषम नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. काय सांगितलंय? एक्झाम्पल काय आहे पहा. उदाहरण क्रमांक आहे 4. 1 ते 150 मधील विषम नैसर्गिक संख्यांची बेरीज करा. तर तुम्हाला माहिती एक अंकगणिती श्रेणी तयार करून घ्या. 1 ते 150 मधील विषम संख्या विषम संख्या कोणत्या आहेत? 150 मधील तुम्हाला माहिती आहे पहिली आहे 1 ते 1, त्याच्यानंतर 3, 5 आणि शेवटची आहे 149. मग येथे A बरोबर T1 बरोबर 1, D बरोबर 2, Tn बरोबर शेवटची संख्या आहे तुमची 149 आणि n प्रथम तुम्हाला काढावा लागेल. लक्षात ठेवा प्रथम n काढावा लागेल. आता लिहायची गरज नाही पण तरी आपण या ठिकाणी लिहूया कारण एक्झाम मध्ये आपल्या लक्षात राहत नाही. प्रथम n काढू. मुद्दामून आपण नोट लिहिलेली आहे की जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. तर n काढण्याचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला Tn बरोबर कारण 1 ते 150 मध्ये किती विषम संख्या आहेत तसं ऍक्च्युअली आपल्याला माहिती आहे की 75 विषम संख्या. परंतु आपण या ठिकाणी पहिले विषम संख्या काढूया. Tn बरोबर 1 गुणिले D. Tn तुम्हाला माहिती आहे 149 3.2 मध्ये आपण सोडवलेला आहे. 1 आहे, n आपल्याला माहित नाही आणि D त्याचा 2 आहे. 149 बरोबर 1, 2 गुणिले n 2n वजा 2. 149 बरोबर 2n वजा 1 वजा 2 आणि अधिक 1 ची बेरीज वजा 1 ला एकदा शिफ्ट केला आपण 149 अधिक 1 बरोबर 2n. 150 बरोबर 2n म्हणून n बरोबर 150 भागिले 2, n बरोबर 75. 1 ते 150 मध्ये 75 संख्या विषम आहेत आणि 75 संख्या सम आहे. या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की पण प्रथम आपल्याला कागदावरती दाखवलं पाहिजे म्हणून आपण एकूण संख्या प्रथम काढून घ्यायच्या. त्याच्यानंतर आता या संख्यांची बेरीज काढायची. तुम्ही दोन्हीपैकी कुठलाही फॉर्म्युला यूज करू शकता. आता तुम्हाला प्रथम पद माहिती आहे, शेवटचं पद माहिती आहे, म्हणजे फॉर्म्युला क्रमांक 2 आपण वापरू शकतो. Sn बरोबर n/2 T1 अधिक Tm. दुसरा फॉर्म्युला जरी वापरला तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही वापरून स्वतः पाहू पहा. म्हणून S75 एकूण 75 संख्या आहे. 75 भागिले 2
पहिली संख्या 1 आहे, शेवटची संख्या 149 आहे. 75 भागिले 2 या ठिकाणी कंसामध्ये 150 गुणिले केलं तरी चालेल, कंसात केलं तरी गुणिले 150. बे के बे, बे 7 14, बे 5 10 म्हणून 75 बरोबर 75 गुणिले 75 म्हणजे तुम्हाला माहिती आहे 56 25 आणि हा 75चा वर्ग आहे. 75चा काय आहे वर्ग. शेवटच्या संख्येचा गुणाकार करतो, वर्ग करतो आपण 25. 7 नंतर 8 संख्या येते. 8 आणि 7ला जर गुणलं 8 7 56. तर अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला शेवटचं उत्तर येईल 1 ते 150 मधील 1 ते 150 मधील विषम नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे 5625 आहे. लक्षात ठेवा 1 ते 150 मधील विषम नैसर्गिक संख्येची बेरीज 5625 आहे. त्या ठिकाणी पटकन स्क्रीनशॉट मारून घ्या. त्याच्या पुढचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी देतोय. ते तुम्ही सोडवायचं आहे. सेम अशा पद्धतीने सोडवायचं. उदाहरण हा स्क्रीनशॉट घेऊन घ्या पटकन आणि तुमच्या प्रॅक्टिससाठी जे उदाहरण आहे तर या ठिकाणी मी फक्त देतोय. नेक्स्ट एक्झाम्पल त्याला स्टार करून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल स्टार. 1 ते 150 मधील सम नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. हे तुम्हाला प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल दिलेलं आहे. तुम्ही स्वतः सोडवा. या ठिकाणी मी आज इथंच थांबतो. व्हिडिओ जर लाईक असेल तर प्लीज सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.